हॅलो मित्रांनो, माझे नाव प्रेम आहे आणि मी 26 वर्षाचा आहे. माझा लंड 7 इंच आहे. मी दिल्लीमध्ये राहतो. मला जॉबसाठी इकडे येऊन 2 महिने झालेले होते आणि मी राहण्यासाठी एक रूम पाहत होतो. मला जिथे रूम मिळाली त्या घर मालकिणीचे नाव पूनम होते. तिची फिगर मस्त होती. तिला पहिल्या वेळी पाहून माझा लंड दाटला होता. मी आता तिच्याविषयी सांगतो. तिचा तलाक झाला होता. तिचे वय 29 होते. आणि तिला एक मुलगा आहे. मी तिच्या घरात राहू लागलो. मग काही दिवसांनी आमचे चांगले बोलणे सुरू झाले. ती दिसायला मस्त होती आणि तिचे बॉल पाहून माझा मनावरील ताबा सुटतो आणि माझा लंड माझी पॅन्ट फाडून बाहेर यायला बघतो. आता मी तिला रोज भेटतो आणि तिच्याबरोबर बोलतो. आम्ही खूप मोकळे झालो होतो आणि आम्ही बोलताना एकमेकाला कधी कधी हात पण लावायचो. मी पाहिले की ती एक दिवस उदास होती. मी तिच्याकडे गेलो आणि विचारले की काय झाले. तर ती म्हणाली की काही नाही, तुला समजणार नाही. मी म्हणालो की मी तुझा मित्र आहे आणि तू तुझे दुःख मला सांगू शकतेस. तर ती माझ्या जवळ आली आणि रडू लागली आणि माझ्या खांद्यावर डोके ठेवले आणि म्हणू लागली की तिला तिच्या पतीची आठवण आली आहे. मग मी म्हणालो की आता जे झाले ते विसरून जा आणि मला सांग, मी तुला कशी मदत करू. ती माझ्याजवळ बसली आणि माझ्या मांडीवर हात फिरवू लागली आणि मी तिचा इशारा समजलो आणि मग मी माझे ओठ तिच्या ओठावर ठेवले. मी पटकन तिचे वरचे कपडे काढून टाकले. मी तिचे बॉल तिच्या ब्रावरून चोखू लागलो आणि मग तिच्या कानाला, गळ्याला आणि पोटाला सगळीकडे किस करू लागलो. ती असं करत होती आणि मला म्हणत होती, माझी वर्षाची इच्छा पूर्ण करून टाक. तिने माझा टी शर्ट काढला आणि मला वेड्यासारखी किस करू लागली आणि मला धक्का देऊन मला बेडवर झोपवले. तिने तिची ब्रा उलट काढून टाकली आणि माझा लंड उलटमधून बाहेर काढला. ती माझा लंड असा पाहत होती की ती पहिल्यांदाच लंड पाहत असेल आणि ती म्हणाली, माझ्या पतीचा यापेक्षा खूप लहान होता. मग तिने माझा लंड हातात घेतला आणि खाली बसली आणि मला बेडवर बसवले. मग ती माझा लंड चोखू लागली. ती म्हणाली, तुझा लंड खूप गोड आहे रे, आणि मी हसू लागलो. मग ती लंड जोराने चोखू लागली आणि मग 5 मिनिटांनी माझे वीर्य निघाले आणि मी सर्व वीर्य तिच्या तोंडात सोडले. मग मी तिला सॉरी म्हणालो तर ती म्हणाली, त्यात सॉरी म्हणायची गरज नाही. आज तू माझे वीर्यरस पिण्याची इच्छा पूर्ण केलीस, तुला धन्यवाद. ती माझ्या समोर एकदम नागडी होती. काय मस्त फिगर होती तिची. आणि तिची पुच्छी तर काय सांगू, तिने त्यावर केसाने डिझाईन केली होती. मग ती म्हणाली, तू आता माझी पुच्छी चाट आणि माझी दुसरी इच्छा पूर्ण कर. मी तिच्यावर तुटून पडलो आणि वेड्यासारखा तिच्या पुच्छीला चाटू लागलो आणि माझ्या दोन्ही हातांनी तिचे बॉल पण दाबू लागलो. तर ती सरळ 7व्या आकाशात पोचली आणि खूप सेक्सी आवाज काढू लागली, जाणू. मग मी माझे बोट तिच्या पुच्छीत घातले आणि आत बाहेर करू लागलो आणि ती जोरात ओरडू लागली, बेबी डार्लिंग, तू मस्त आहेस. मग तिने परत एकदा पाणी सोडले. मग तिने माझा लंड पकडला आणि पुच्छीजवळ नेला आणि मला आत टाकायला सांगितले. माझा लंड पटकन तिच्या पुच्छीत घुसवला. माझ्या एका झटक्यात माझा लंड अर्धा आत घुसला. ती दुखल्याने एकदम ओरडली, आई मेले, मी जरा हळू टाक ना. मग मी हळूहळू ठोकू लागलो. आता तिला मजा येऊ लागली आणि ती माझ्या ओठावर जोराने किस करू लागली. ती माझा जोश वाढवू लागली. मी जोर जोराने लंडात बाहेर करू लागलो. तिला पण मजा येऊ लागली. ती मादक आवाज तोंडातून काढत होती, राजा जोरात ठोक मला, आज माझी पुच्छी ठोकून फाडून टाक राजा. मी पण स्पीड वाढवली. फच 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 आवाजाने बेडरूम भरला. काही वेळाने ती म्हणाली, राजा आता मी सोडणार आहे, मला जोराने साई गगग. तिचे बॉल जोर जोराने हलत होते. मी तिची कंबर पकडली आणि काही वेळ जोराने ठके देऊन तिची पुच्छी वीर्याने भरली. मग मी तिची वीर्याने भरलेली पुच्छी चाटायला सुरुवात केली आणि ती माझा लंड चोखू लागली. मग तिने माझ्याकडे पाठ करून लंड तिच्या गांडीत टाकायला सांगितले. मी अगोदर तिची गांड जिभेने चाटून ओली केली आणि मग त्यात माझे बोट टाकू लागलो. तिची गांड खूप टाईट होती. तिच्या नवऱ्याने बहुतेक कधीच तिची गांड मारली नसेल. ती म्हणत होती, माझी गांड शांत करून टाकास. 3-4 मिनिट बोटात बाहेर केल्यावर मी माझा लंड गांडीत ठेवला आणि एक हुका दिला तर तो अर्धा आत घुसला आणि ती खूप ओरडली आणि मी दुसऱ्या धक्क्यात पूर्ण लंड आत टाकला आणि ती ओरडत होती.
मग मी हळूहळू आत बाहेर करू लागलो. काही वेळाने मी सर्व पाणी तिच्या गांडीत सोडले. तिचे मम्मे दाबू लागलो आणि मग काही वेळाने ती खाली बसली आणि माझा लंड खूप जोराने चोकू लागली. ती माझ्या लंडावर थुकत होती आणि मग ते थुकलेले पाणी पिऊन जात होती. थोड्या वेळाने ती मला म्हणाली, तू जरा थांब. मग ती बाहेर गेली आणि तेल घेऊन आली आणि माझ्या पूर्ण शरीरावर लावू लागली. तिने माझे शरीर थोडा वेळ मालिश केले आणि माझा लंड पूर्ण तेलाने भरून त्याला हाताने खूप हलवले. मग मी तिला झोपवले आणि तिच्यावर तेल टाकून खूप चांगली मालिश केली. मी तिचे बॉल खूप जोराने दाबून तिची मालिश केली आणि तिची पुच्ची तेलाने पूर्ण ओली करून तिची पण चांगली मालिश करून टाकली. मग तिने मला बाथरूम मध्ये झोपवले आणि माझ्या 7 इंच लंडावर बसली आणि घोड्यावर बसून हलतात तसे उड्या मारून मला जाऊ लागली. आणि ती ओयेस चानो यार करत होती. आम्ही अशा रीतीने 7 ते 8 मिनिटे ठोकत राहिलो. मग मी खालून माझा लंड तिच्या कुच्चीत घातला आणि तिला हळूहळू किस करत जाऊ लागलो. तिने थोड्या वेळाने पाणी सोडले आणि त्यामुळे तिच्या कुच्चीतून लंड घासत असल्याने फच 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 असे वादक आवाज येऊ लागले आणि मला खूप मजा येत होती. तिला पण कधी न झालेला आनंद होत होता आणि ती म्हणत होती, आऊम मोठ जाऊ माझ्या राजा जाऊ, मला फाडून दे माझी ओ येस, फाड माझी कुच्ची फाड हिला आणि माझी तहान भागव ओ येस. मग 20 मिनिटांनी माझे सर्व वीर्य निघून गेले होते. मग मी त्या आंटीला 2 वेळा झटले होते. आमचे जेव्हा मन म्हणत होते तेव्हा आम्ही एकदम बिनधास्त सेक्स करत होतो.